अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते अधिवेशनातनं नक्की होईल। विदर्भाला देखील न्याय मिळेल। महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतामध्ये जी जी काही विकासाची कामं आहेत त्याचे जे विरोधक देखील प्रश्न मांडतील त्याला आम्ही सकारात्मक उत्तर देऊ, परंतु विरोधकांनी देखील विरोधासाठी विरोध करू नये। ठाकरे पोहोचलेले नागपूरमध्ये बाकीचे केव्हा येतील? आदित्य ठाकरे पोहोचलेले आहे, बट ठाकरे ब्रँड जे आहे, ठाकरे ब्रँड संदर्भात चर्चा झाली। बाकीचे ठाकरे केव्हा येतील काय अपेक्षा आहे? ना आता मला असं वाटतं ब्रँड कसं काय असू शकतो? 232 लोक आम्ही आहोत, त्याच्यामुळे कुठचाच ब्रँड नाही, महायुतीचाच आता ब्रँड आहे। एक मात्र नक्की आहे की मी जसं म्हटलं की विरोधकांनी विधायक काही सूचना महाराष्ट्राच्या विकासासाठी जर केल्या तर त्या सकारात्मक दृष्ट्या आम्ही पुढे घेऊन जाऊ, परंतु विरोधासाठी जर विरोध केला तर काहीच त्याच्यातनं निष्पन्न होणार नाही। आणि म्हणून असं म्हटलं की ज्या गोष्टी परंपरेनं चालत आलेल्या आहेत, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकायचा, विरोधकांनी उगाचच टीका टिप्पणी करायची, शेवटी स्वतःकडे देखील संख्याबळ किती आहे, आपला विरोधी पक्षनेता का होत नाही याची सुधारणा अजून 4 वर्षांना करावी ना। पण आपलं संख्याबळ नाही, संख्याबळ आपल्याला जनतेनं दिलं नाही, महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्याला नाकारलं, ते कुठेतरी स्वीकारण्याची भूमिका असली पाहिजे। 90 ते 100 जागा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेकडनं मागितल्या जाणार आहे असं कळत आहे महायुतीमध्ये। अजून महानगरपालिकेच्या निवडणुकांची युतीच्या बाबत चर्चा सुरू झालेली नाही। समन्वय समितीची बैठक नागपूरला देखील आमची होण्याची शक्यता आहे, परंतु एक निर्णय जो मुख्यमंत्र्यांनी आणि शिंदेसाहेबांनी घेतला आहे की एकामेकाच्या पक्षातली लोक एकामेका पक्षामध्ये घ्यायची नाहीत, तर त्याची अंमलबजावणी आम्ही करू आणि महायुतीच्याच माध्यमातून महानगरपालिकेला सामोरं जाऊ। विरोधी पक्ष नेत्यांबाबत मोठी चर्चा काल दिवसभर पाहायला मिळाली। कुठेतरी भास्कर जाधव हे स्वतः प्रयत्न करत आहे, मात्र आदित्य ठाकरेंना मिळू शकते अशा पद्धतीची चर्चा त्यांच्या पक्षातून आहे, त्यांचं नाव समोर केलं जाऊ शकतं। नाही, आपल्याला आठवत असेल बघा, मी याच्यावर एक वक्तव्य असं केलं होतं की भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत, अतिशय विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप ठरेल त्यांना? लॉलीपॉप असं म्हणणार नाही, लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। मीटिंग जी आहे केव्हा मीटिंग आहे आणि मीटिंगमध्ये काय होणार, अजेंडा काय आहे? वाद ज्या पद्धतीनं झाले होते, तुमच्या पण शिवसेनेमध्ये काही नेत्यांमध्ये वाद आहे। नागपूरमध्ये समन्वय समितीची एक बैठक घेण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि या बैठकीमध्ये नक्कीच काही गोष्टी सामोपचारानं करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि कदाचित समन्वय समिती जी आमची आहे त्या समन्वय समितीची 3 नेत्यांबरोबर देखील बैठक होईल। मराठी भाषेसंदर्भात काय सांगाल? कार्यक्रम पण आहे मराठी भाषेचा, मराठी भाषेसंदर्भात अधिवेशनामध्ये काय होणार आहे? तुमच्याकडे अत्यंत महत्त्वाचं खातं आहे। मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याच विदर्भामध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ सुरू झालेलं आहे। मुंबईमध्ये सगळ्यात चांगलं भाषा भवन मराठीसाठी आपण बांधतोय, त्याचं उपकेंद्र देखील बांधतोय। विविध ठिकाणी मराठीच्या आंतरराष्ट्रीय संस्था सुरू व्हाव्या परदेशामध्ये, हा देखील आमचा प्रयत्न आहे। परराज्यांमध्ये देखील आपण ह्या मराठी मंडळं आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। सगळ्यात ऐतिहासिक गोष्ट म्हणजे लंडनमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी केंद्र सुरू करतोय। त्याच्यामुळे अनेक मराठी भाषेचे उपक्रम आपण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि जगभरामध्ये राबवतोय, जेणेकरून आपली मराठी आहे ही 7 समुद्रापलीकडे पोचलेलीच आहे, तिचा प्रचार आणि प्रसार अधिक जोमानं होईल, हा प्रयत्न मराठी भाषा मंत्रालयाचा आहे। सत्ताधारी पक्ष जे आहे ते सत्ताधारी पक्ष आहे जे अध्यक्षांना वाचवण्याचं काम जे आहे ते करत असलेलं मत जे आहे ते भास्कर जाधवांनी केलं, कसं बघता येईल समोर का? सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचं काम अध्यक्ष करत आहेत, कसं बघता याकडे आपण? भास्कर जाधव बोलले, मी काय सांगितलं की विरोधकाची भूमिका बजावत आहेत, त्याच्यामुळं त्यांच्याकडनं काहीच अपेक्षा नाहीत आमच्या की त्यांनी आमची स्तुती करावी, त्यांनी आमच्यावर स्तुतीस्तुमनं उधळावी, अशा पद्धतीची भूमिका आणि आमच्या मनात असून देखील उपयोगाची नाही। ते विरोधकच आहेत आणि विरोधक म्हणून विरोधक टीका करतायत, ती राजकीय लोकशाही आहे असं समजून पुढे गेलं पाहिजे। 99वे साहित्य संमेलन होत आहे, मराठी भाषिकांवर अन्याय होतोय अशी बातमी माहिती आहे।